नमस्कार, इन टाइम न्यूज में आप सबका स्वागत। मैं संगीता चौहान। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। वाड़ी नगर परिषद चुनाव के भाजपा प्रत्याशी रेखाताई कोराम तथा कैलाश मंथापुरवार के प्रचारार्थ भव्य जाहिर सभा का आयोजन किया गया था। इस मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने शिरकत की, तो वहीं सीएम फडणवीस की मौजूदगी में उम्मीदवारों के प्रचारार्थ भव्य रैली का आयोजन किया गया था। वाड़ी नगर परिषद के चुनाव नजदीक आने से प्रचार का दौरा बढ़ते जा रहा है। सभी पार्टी के दिग्गज नेता प्रचारार्थ मैदान में उतर गए हैं। भारतीय जनता पार्टी की ओर से अपने प्रत्याशी वार्ड क्रमांक 15 के कैलाश मुतैया मंथापुरवार और वार्ड क्रमांक 3 की रेखाताई कोराम, इनके प्रचारार्थ दत्तवाड़ी स्थित अग्रवाल कॉम्प्लेक्स में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की जाहिर सभा आयोजित की गई। सभा में पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। जाहिर सभा को संबोधित करते हुए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने वाड़ी में भाजपा सरकार आने के बाद 5 साल में वाड़ी का कायापलट करने का विश्वास जताया और वाड़ी में एसी चक्री बस देने की बात भी उन्होंने की। मैं आता येताना सांगत होतो की वाडीचा विकास होत असताना तो जेवढा योजनाबद्ध रीतीने व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही। मी यावेळी 1985 साली या मतदारसंघातून विधानसभेकरता उभो होतो। त्यावेळी पुरुषोत्तमला आठवत असेल, आपले सतीशजी आहेत, मी इथल्या एकेका घरात फुटलो। त्यावेळी ग्रामपंचायत होती आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याची सोय देखील नव्हती। प्लॉट पाडले गेले, गरीब लोकांनी प्लॉट विकत घेतले, घरं बांधली, पण रस्ते, पाणी, विजेची व्यवस्था नव्हती। जर आधीपासूनच प्लॅन विकास झाला असता आणि त्याच गडबडीमध्ये या ठिकाणी एनआयटीने या ठिकाणी एनआयटीच्या अधिकार क्षेत्रात गेलं आणि एनआयटीने इथे नोटिसेस पाठवल्या की तुम्ही नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत द्या। जे 25 वर्षात नाही झालं ते 5 वर्षात वाडी बदलल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो। मागच्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की पाण्याचा प्रश्न सुटेल। 13.5 कोटी रुपये समीर मेघे यांनी मंजूर करून आणलेल्या निश्चितपणे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। सुधाकरराव देशमुख, विजूभाऊ, समीर माझ्याकडे आले, त्यांनी या इथे मोठा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गाचा माझ्याकडनं मंजूर करून घेतलेला आहे। त्याचंही काम लवकरच होणार आहे आणि मेट्रोचं काम आता नागपूरला 1.5-2 महिन्यात सुरू होणार आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मेट्रोच्या सेकंड पार्ट मध्ये निश्चितपणे वाडीच्या पुढे डिफेन्स पर्यंत जाऊन आपण त्या ठिकाणून निश्चितपणे मेट्रो तिथपर्यंत नेऊ आणि मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की मेट्रोचं निश्चितपणे काम करू आपण आणि तुम्हाला मेट्रोतून जाता येईल, नागपूरमध्ये जाण्याकरता सोय होईल। विधानसभेचा एक आमदार आपला वकील असतो विधानसभेमध्ये, सरकारमध्ये। आपण नशीबवान आहात की आपले आमदार हे 5 महिन्यामध्ये 15 वर्षाच्या आमदारकी एवढे हुशार झाले आहेत आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये प्रत्येक टेबलवर जाऊन आपल्या मतदारसंघाचा फाईल क्लिअर करतायत। परवा त्यांनी बोकारा लोणारीची गोंदीची योजना माझ्याकडनं मंजूर करून घेतली। माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊन 12 कोटीची वाडीची योजना मंजूर करून घेतली आणि आता रोज काही ना काही नवीन आणतं आपलं किती वाडीसारखं शहर कसं, पण यातलं प्रेझेंटेशन दिल्यानंतर आज नागपूरला 300 कोटी रुपये मिळाले, 125 कोटी जास्त मिळाले। त्यातले वाडीला किती पाहिजे याची सही आता यांना घ्यायची। गडकरी साहेब, 5 महिन्या अगोदर आपण माझ्या प्रचार सभेला इथंच आले होते, हेच ते ग्राउंड होतं आणि आपण आपल्या भाषणात बोलले होते की आपण समीर मेघेंना निवडून द्या आणि पाणी टंचाई दूर करण्यासाठी आपण आश्वासन दिलं होतं। साहेब, मला सांगताना आनंद होतो की आपल्या आशीर्वादाने आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने पाणी टंचाईसाठी जी पाणी पुरवठा योजना ठोक्यात ते काम पूर्ण होईल आणि लोकांना भरघोस पाणी भेटेल। साहेब, अजून एक विनंती आपण आम्ही केली होती की जी मेट्रो ऑटोमोटिव्ह पर्यंत येणार होती त्याला आपण वाडीपर्यंत आणण्यासाठी आम्ही विनंती केली होती। त्याच्यात आपण आदेश दिला होता की तुम्ही वाडीपर्यंत मागता, मी तुम्हाला डिफेन्स पर्यंत देतो। त्याच्यासाठी मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो।
येणाऱ्या 22 तारखेला आपण नगर परिषद मध्ये पूर्णच्या पूर्ण 25 लोक आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठवा आणि सही टायर लावा आणि ती विकासाची गाडी आपण चालताना बघा, एवढंच विनंती करतो। साथ ही नगर परिषद के प्रचारार्थ वाड़ी के सभी 25 वार्डों में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने रोड शो कर सभी उम्मीदवारों के लिए प्रचार किया। रोड शो तवक्कल लेआउट से शुरू होकर शीला कॉम्प्लेक्स, आदर्श नगर, प्रगति कन्या विद्यालय, शिवाजी स्मारक, टेकरीवाड़ी होकर सतीश उगलेन के घर के पास समापन हुआ। रोड शो में बड़ी संख्या में कार्यकर्ता और नागरिक उपस्थित थे। नागरिकों को संबोधित करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि दोनों तरफ भारतीय जनता पार्टी की सरकार होने के कारण वाड़ी नगर परिषद में भाजपा सरकार आने से वाड़ी को फायदा होगा। वाड़ी नगर परिषद चुनाव के प्रचारार्थ राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से धनंजय मुंडे की विशाल सभा का आयोजन किया गया था। वाड़ी नगर परिषद में पहली बार चुनाव होने जा रहा है। चुनाव प्रचारार्थ राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से वार्ड क्रमांक 13 से रत्नाकर हरिभाऊ लोहकरे और वाड़ी क्रमांक 3 से सारिका दिलीप दोरखंडे के प्रचारार्थ वाड़ी स्थित कोहली लेआउट काली माता ग्राउंड में राष्ट्रवादी के नेता और विधान परिषद के विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे की जाहिर सभा का आयोजन किया गया। धनंजय मुंडे ने सभा को संबोधित करते हुए कहा कि वाड़ी की पानी रास्ते समस्या को राष्ट्रवादी कांग्रेस दूर कर सकता है, इसलिए अपना बहुमूल्य वोट राष्ट्रवादी के उम्मीदवारों को देकर वाड़ी नगर परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस को ही चुनकर दे। या वाडी गावामध्ये, या वाडी शहरात संबंध देशातल्या प्रत्येक राज्यातला माणूस इथं राहतो। संबंध देशाच्या निवडणुका चालू होत्या, त्यावेळेस आपण देशाचा प्रधानमंत्री कोण व्हावा याच्यासाठी त्या निवडणुकीत आपण मतदान केलं आणि आज संबंध देशातले लोक ज्या वाडीत राहतात त्या वाडीची नगर परिषद पुण्याच्या ताब्यात द्यायची, याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या 22 तारखेला मतदान करायचं। मागच्या वर्षी याच महिन्यात आपण फसलो आणि चुकीच्या माणसाच्या हातात संबंध देश दिला, पण या निवडणुकीत आपण फसू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात वाडीची नगर परिषद द्या, ही विनंती करायला मी 600 किलोमीटर प्रवास करून आपल्या सगळ्यांच्या समोर आलो आहे। इस विशाल सभा में बड़ी संख्या में राष्ट्रवादी कांग्रेस और कार्यकर्ता तथा नागरिक उपस्थित थे। ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने आपण करून दाखवले। मित्रांनो, या वाडी नगर परिषद, या वाडी ग्रामपंचायतला अनेक पक्षांची सत्ता आपण पाहिली, त्यांची काम करण्याची पद्धत आपण पाहिली, परंतु कुठेही विकास नव्हता अशी परिस्थिती या संपूर्ण गावाची होती। अवघ्याशा काही वर्षाच्या कालावधीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली आणि गावातील प्रत्येक गल्लीपर्यंत आपण रस्ते पोहोचवण्याचं काम, नाल्या पोहोचवण्याचं काम आणि पाण्याची व्यवस्था पोहोचवण्याचं काम आपण केलं। आपण सर्वांना माहिती आहे काम कोण करतो आणि खोटे आश्वासनं कोण देतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण एकमताने या गावाची सत्ता द्या। 100% सांगतो, गावाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करून दाखवेल। येत्या 22 तारखेला निवडणुकीचं सामोरं जायचं आहे आणि विचारपूर्वक त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे। मतदार बंधू आणि भगिनींनो, अनेक लोकांची भाषणे तुम्ही ऐकली असेल, अनेक पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकली असेल, परंतु ते लोकांनी काही न करता, विकासाचं काम न करता ते मतदान मागायला आले आहे। परंतु आम्ही या भागामध्ये काम केलं आणि काम करून दाखवलं आणि तुम्हाला मत मागायला आलो आहे। तुम्ही काय करून राहिले काही कळत नाही, याचं उत्तर द्या। दादा पवार असो, यांच्या अथक प्रयत्नामुळे, आमच्या पाठलागामुळे या गावाला नगर परिषदेचा दर्जा मिळाला
व आपली एक प्रभावशील मागणी भविष्याच्या विकासाकरता पूर्ण करण्याचं काम आता भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. ही नगर परिषद लोकशाहीच्या हिशोबाने कशी असावी, लोकांचे प्रश्न सोडण्याकरता आम्हाला काय काय या भागातून जावं लागणार आहे. मुंडेसाहेब परिसीमांमध्ये हा भाग माझ्याकडे आला आणि 2009 मध्ये मी प्रथम या भागातून निवडणूक लढलो. अत्यंत गावासारखं गाव होतं, काही विशेषतः म्हणजे विकासाचं काम झालं नव्हतं आणि ट्रान्सपोर्ट हब आहे नागपूर राजधानीचं मोठं. या शहराचा पूर्ण ट्रान्सपोर्ट हब इथे असल्यामुळे या गावाला एक वैशिष्ट्यपूर्ण महत्व प्राप्त झालेलं आहे. 2000 पासून तर 2015 पर्यंत या गावाचा सरपंच हा भारतीय जनता पार्टीचा होता. 2005 आणि 7 मधला काळ जर सोडला 2 वर्ष माने साहेबांचा, इतका काळ सोडला तर या ठिकाणी प्रत्येक काळामध्ये बीजेपी सरपंच आले तर काही काम केलं नाही. लोकांची निव्वळ खोटं बोलणं, लोकांच्या विकासाकडे दुर्लक्ष करणं आणि स्वतःचा स्वार्थ साधणं, या पलीकडे काही काम झालं नाही. आणि यामध्ये आता उलाढाल झाली राजकारणाची इथं आणि त्यामुळे श्याम मंडपेला 1 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. ते उपसरपंच होते, काही सरपंचाचं काम करण्याची संधी मिळाली. अनेक विकासाचे कामं, या गावाच्या रस्त्याची कामं किंवा पाण्याचे प्रश्न सोडवले आणि या गावाच्या विकासाकरता मदत त्याकडे झाली. नागपुर महानगर पालिका के अग्निशमन तथा आनी बानी सेवा विभाग द्वारा आयोजित अग्निशमन सेवा सप्ताह का समापन रविवार को किया गया, जहां मॉक ड्रिल के जरिए प्रात्यक्षिक दिखाए गए. नागपुर महानगर पालिका के अग्निशमन विभाग द्वारा अग्निशमन सेवा सप्ताह का आयोजन 14 से 20 अप्रैल तक किया गया. इस दौरान विभाग की ओर से विभिन्न कार्यक्रम दिए गए. रविवार को कार्यक्रम का समारोह एनएमसी के प्रांगण में किया गया, जिसमें अग्निशमन की विभिन्न टीमों ने हिस्सा लिया. यहां परेड तथा मॉक ड्रिल के जरिए प्रात्यक्षिक दिखाए गए. इस अवसर पर डीएम खान, अग्निशमन विभाग के फायर ऑफिसर उचके तथा अग्निशमन विभाग के अधिकारी तथा कर्मचारी बड़ी संख्या में मौजूद रहे. इस मौके पर अग्निशमन विभाग के फायर ऑफिसर उचके ने इस संबंध में अधिक जानकारी दी. अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागातर्फे जो आठवडाभर इथे कार्यक्रम राबविण्यात आला आहे, तर त्यावेळी कुठले नेमके कार्यक्रम घेण्यात आले आठवड्याभरात? मुख्यतः जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये इंडियन ऑइल, HPCL येथे मॉकड्रिल घेण्यात आले. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड्स यांना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. मेडिट्रीन हॉस्पिटलमध्ये पण मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे. त्यानंतर वायुसेना नगर, रिझर्व्ह बँक आणि इतर प्रतिष्ठानामध्ये म्हणजे हॉस्पिटल्स इतर ठिकाणी पण मॉकड्रिल आणि अवेअरनेसचे कार्यक्रम घेण्यात येणार. किती गाड्या देण्यात आल्या आणि त्यात कुठले ॲडव्हान्स आहेत? सध्या विभागाकडे 23 वॉटर टेंडर आहेत, वॉटर टँकर आहेत, एक हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आहे पण त्याची क्षमता फक्त 15 मीटरच आहे आणि फोम टेंडर आहे ऑइल फायरसाठी. त्याच्यानंतर रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेकल आहे, म्हणजे जिथे कंजेस्टेड एरिया आहे तिथे मोठे वाहन जाऊ शकत नाही आणि VIP बंदोबस्त ड्युटीमध्ये जिथे झेड सिक्युरिटी असते तिथे VIPंच्या कानव्यामध्ये धावणाऱ्या अशा आपल्या छोट्या रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेकल्स आहेत. त्याच्यानंतर वॉटर मिस्ट टेक्नॉलॉजीवर चालणारे बॅकपॅक इक्विपमेंट पण आहेत. ते बुलेटद्वारे आपण टर्नआउट करतो आणि इतर कटिंग ब्रेकिंग टूल्स आणि इतर जे जुजबी आपल्याला लागणारं साहित्य आहे, सूट्स वगैरे, ते सर्व आपल्याकडे आहे. पण जसं शहराचं आता झपाट्याने जी वाढ होत आहे आणि उंच इमारतींचं संख्या वाढत आहे, तर त्याच्यासाठी उंच इमारतीला लागणारी टर्नटेबल लॅडर आणि हायड्रोलिक प्लॅटफॉर्म याची नितांत गरज आहे आणि त्याचं टेंडर पण झालेलं आहे आणि या एका वर्षात ती आपल्या अग्निशमन विभागामध्ये दाखल होईल अशी अपेक्षा आहे. आणि हायड्रोलिक प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव यावर्षी जाईल आणि ती पुढच्या वर्षी आपल्याला प्राप्त होईल. आणि विभागातर्फे कशा पद्धतीनं कार्य केलं जातं? आपलं अग्निशमन विभागाचं 101 द्वारे आपण 24 तास नागरिकांशी कनेक्ट आहोत. आपलं स्वतंत्र नियंत्रण कक्ष आहे. त्याच्यात फायर अलर्ट हॉटलाईन सिस्टम हा एक नवीन आपण मागील 2 वर्षापासून एक फॅसिलिटी आपण नागरिकांना दिलेली आहे की जेव्हा त्यांचे दुकानं, प्रतिष्ठान हे जेव्हा बंद असतात तर जनरली बघितलं आहे की रात्रीच्या वेळीस आगी लागतात, कारण तिथे बघायला कोणी नसतं आणि त्या आगीची वाढ होऊन ती मेजर फायरमध्ये कन्वर्ट होते. तर समजा सुरुवातीलाच जर आपल्याला सूचना मिळाली तर आगीवर नियंत्रण मिळवणं तेवढं सहज शक्य असतं आणि नुकसानसुद्धा कमी होतं. त्याकरिता तिथे डिटेक्टर सिस्टम लावून त्या डिटेक्टर सिस्टमला आमच्या सिस्टममध्ये घेऊन आमच्या नियंत्रण कक्षाशी थेट जोडता येतं.
त्याच्यासाठी एक नॉमिनल काही चार्जेस आहेत. सिम कार्ड आपल्याला त्याच्यासाठी घ्यावं लागतो आणि एक इन्स्ट्रुमेंट घ्यावं लागतो. ते एक 7-8 हजारामध्येच तुम्ही नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाशी 24 तास कनेक्ट राहता. तर जसा तो डिटेक्टर ॲक्टिवेट होईल, कुठेही धूर त्याला सेन्स झाला की लगेच आमच्या नियंत्रण कक्षामध्ये ॲड्रेससह ते लोकेशन तिथे येतं आणि मग आम्ही तिथे टर्नआउट करतो. आणि सेम टाईम जो ओनर असतो त्याला पण एक SMS जातो. तशी एक ॲडव्हान्स फॅसिलिटी आपण म्हणजे भारतात ही फॅसिलिटी देणारं नागपूर महानगरपालिका ही पहिलीच अशी यंत्रणा आहे. तर या एक फॅसिलिटी आपल्याकडे आहे. बाकी शहरात आपण अग्निशमन आणि इतर जे आपत्ती व्यवस्थापनाचे जे कार्य आहे, बचाव कार्य, ते पण करत असतो. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या सीमेच्या बाहेरसुद्धा आपण ही सेवा पुरवत असतो. 6 बोटी आहेत आपल्याकडे. वॉटर फ्लड रेस्क्यूसाठी पण आपलं चमू सज्ज आहे. आपण छिंदवाड्यापर्यंत, इकडे भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यांपर्यंत आपण सेवा याच्या आधी पण दिलेली आहे. तर एक मेजर फायर सर्विस म्हणून या विभागात नागपूर महानगरपालिकेचं नावलौकिक आहे. मॉडल सोलर सिटी बनने की दिशा में शहर ने बड़ी उपलब्धि हासिल की है. सोलर सिटी बनने के लिए पहले चरण का काम पूर्ण हो चुका है, दूसरे चरण की तैयारी की जा रही है. दूसरे चरण से शहर में मनपा की शासकीय इमारतें व कार्यालय पूरी तरह सौर ऊर्जा पर आधारित होंगे. दूसरे चरण से शहर में मनपा की शासकीय इमारतें व कार्यालय पूरी तरह सौर ऊर्जा पर आधारित होंगे. इससे बड़े पैमाने पर बिजली बचत होने का दावा भी किया गया है. केंद्र सरकार ने मॉडल सोलर सिटी बनाने के लिए नागपुर और चंडीगढ़ शहर को पायलट प्रोजेक्ट के तौर पर चुना था. पायलट प्रोजेक्ट के लिए शहर को 19 करोड़ रुपए मिले थे. 50% केंद्र सरकार से निधि मिलना था और 50% खर्च मनपा को उठाना था. पहले चरण में मनपा ने 5 स्थानों पर सोलर पावर जनरेटर लगाए. सिविल लाइंस में 2, लकड़गंज, नंदनवन और आशीनगर में एक सोलर पावर जनरेटर लगाया गया है. पहले चरण में सोलर वाटर हीटर कार्यक्रम चलाया गया है. मनपा ने 3,450 लोगों को सोलर वाटर हीटर देने का लक्ष्य रखा था. 15,000 रुपए का यह वाटर हीटर था. इसमें 50% सब्सिडी और 50% लाभार्थी को अदा करने थे. अभी तक 2,000 लोगों के यहाँ सोलर वाटर हीटर लगाया गया है. 1,500 लोगों के घरों में इसे लगवा कर दिया गया है. सोलर वाटर हीटर से रोजाना कम से कम 3 यूनिट की बचत होती है. इस लिहाज से बिजली बचत में यह काफी मददगार साबित हो रहा है. सूर्य देवता आग उगलने पर उतर आए हैं और जानलेवा गर्मी का दौर शुरू हो चुका है. उपराजधानी में रविवार को इस सत्र का सबसे अधिक तापमान देखा गया. उपराजधानी में अभी तेज धूप ने कहर मचाना शुरू कर दिया है. रविवार को इस मौसम की सर्वाधिक धूप थी. अब काली बारिश के कारण बीच में तापमान में गिरावट आई थी. अभी फिर से तापमान उछला है. महाराष्ट्र में अधिकतम तापमान 40 डिग्री के ऊपर चढ़ा है. रविवार को नागपुर में 42 डिग्री पारा चढ़ा था. नागपुर में बढ़ती धूप के कारण दोपहर में अघोषित कर्फ्यू शुरू हो जाता है. जरूरी काम से अगर बाहर जाने की आवश्यकता पड़े तो दुपट्टे के सहारे बिना चटकती धूप निकलने नहीं देती. इस बढ़ती धूप से बचने के लिए कैप दुपट्टों से मार्केट सजे हुए हैं. चिलचिलाती धूप ने शहरवासियों को परेशान किया है. चैत्र माह पूरे होते ही वैशाख दबने लगा है. आने वाले कुछ ही दिन तापमान में बढ़ोतरी होने की संभावना मौसम विभाग ने दी है. बढ़ती धूप ने नागरिकों को जहां घर से बाहर न निकलने के लिए मजबूर किया है, तो वहीं सूखते गले को तर करने के लिए बाजारों में शीत पेयों तथा तरबूज जैसे ठंडे चीजों की मांग बढ़ गई है. इस बार अधिकतम लोग तरबूज का व्यवसाय करना पसंद कर रहे हैं. अप्रैल का महीना आते ही शरीर पर सूरज की गर्मी के चटके लगने शुरू हो गए हैं. शरीर की आग शांत करने के लिए तरबूज की दुकानों की ओर लोग बढ़ रहे हैं. कम कालावधि में अधिक कमाई कराने वाली ठंडी वस्तु तरबूज होने से तहसील से नागरिकों ने तरबूज की खेती करनी शुरू की, जिसके चलते शहर के बाजार में स्थानीय तरबूजों से बाहर से आ रहे तरबूज भी खूब दिखाई पड़ रहे हैं. हरे रंग के तरबूज खाने में मीठे और स्वादिष्ट होने के कारण लोग इसे बहुत पसंद करते हैं. इसके साथ ही इसकी मांग भी बढ़ रही है. शहर के बाजार में तरबूज 10 रुपए किलो के भाव से बिक रहे हैं. एक छोटा तरबूज कम से कम 2 से 3 किलो का और बड़ा 5 से 6 किलो का होता है. जैसे जैसे गर्मी बढ़ती है वैसे वैसे तरबूजों की मांग भी बढ़ती है. छोटे बड़े सभी तरबूज पसंद करते हैं. बाजार में मिलने वाले शीत पेयों की अपेक्षा तरबूज का रस और तरबूज का सेवन अधिक लाभदायक होता है. बाजार से बड़े पैमाने पर तरबूज की खरीदी शुरू है. मार्च से जून के दूसरे सप्ताह तक तरबूज की मांग और अच्छी कमाई के कारण इस समय बहुत से लोग तरबूज का व्यवसाय करना पसंद करते हैं. शासकीय मेडिकल अस्पताल में मरीजों को हर दिन नई चादर उपलब्ध करने की योजना पर विचार किया जा रहा है.
जानकारी के अनुसार शुरुआत में ये योजना आईसीयू तथा आपातकालीन विभागों में शुरू की जाएगी। प्रबंधन का मानना है कि किसी दिन अगर चादर नहीं बदला गया तो वह अलग से ही समझ में आ जाएगा। फिर भी चादर बदलने वाले कर्मचारियों पर भी नजर रखी जाएगी। प्रतिदिन नई चादर होने से संक्रमण का खतरा कम होगा। रंग अलग अलग होने से वार्ड के कर्मचारियों के कार्य की समीक्षा भी हो जाएगी। पहले इसका डेमो लिया जाएगा और सफल होने पर अपनाने पर विचार किया जाएगा। इसका डेमो पहले आईसीयू में लिया जाएगा। यहाँ पलंग संख्या 20 है। योजना सफल रही तो अन्य वार्डों एवं सामान्य वार्डों में भी इसे अमल में लाया जाएगा। खबरों का सिलसिला यूं ही लगातार जारी रहेगा। आप देखते रहें इंडियन न्यूज। नमस्कार।